हे माझं सौभाग्य आहे आणि अर्थातच दोन भाऊ एकत्र जे येत आहेत या निमित्ताने एका मंचावरती येत आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाटतं, कारण ते दोघे माझे मित्र आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वैयक्तिक स्वरूपातला सुद्धा आनंद आहे आणि कलावंत म्हणून सुद्धा. आजपर्यंत अनेक कार्यक्रम केलेत, हा ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार आहेत, कारण दोन भाऊ एकाच मंचावर असताना, दोघांचा कार्यक्रम, दोघांचा अजेंडा एकच असताना तुम्ही सूत्रसंचालन करताय, निवेदन करताय. सूत्रसंचालन करताना एकच मला लक्षात ठेवायला लागणार आहे की मी कमी बोललं पाहिजे आणि त्यांनी जास्त बोललं पाहिजे, कारण लोक त्यांना ऐकायला आलेत. त्यामुळे आता मी माझ्या तयारीला लागतो आणि आपण मला शुभेच्छा द्या. नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा. त्याच्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निवेदनाचा मान, सूत्रसंचालनाचा मान अजित बुरे यांच्याकडे आहे आणि कार्यक्रमाची ही तयारी आपण बघतोय. वाद्यवृंद आता दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की काही कलावंत सुद्धा आपली कला सादर करणार आहेत आणि ही कला सादर करताना मूळ मुंबईकर आपली कला सादर करणारे असं सांगितलं जातंय. सध्या हे कलावंत आहेत आस्तिक ब्रास ब्रँड पथक वरळीगाव इथलं हे कलापथक आहे. आस्तिक ब्रास ब्रँड पथक वरळीगाव या ठिकाणचं हे कलापथक असणार आहे. आजचा महत्त्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी. तुम्ही आतापर्यंत बरीच सादरीकरणं केली असतील, आजचं सादरीकरण स्पेशल आहे का? खूप आनंद वाटतो आम्हाला आजचा दिवस, कारण आमचंच भाग्यच आहे की आम्हाला इकडे आज परफॉर्मन्स करायला मिळाला. आज काय सादरीकरण करणार आहात तुम्ही? आता सुरुवात आम्ही मराठी गाण्यांनी करणार आहोत, लोकांची जी आवडीची गाणी आहेत ती करणार आहोत आणि नंतर मग जेव्हा कार्यक्रम मेन चालू होईल तेव्हा जय जय महाराष्ट्र वाजवणार. नक्की. त्याच्यामुळे आस्तिक ब्रास ब्रँड पथक वरळीगाव या ठिकाणचं हे पथक आहे आणि त्यांच्याकडनं हे सादरीकरण होईल. इतकंच नाही तर मूळ मुंबईकर असणारा कोळी बांधव सुद्धा सादरीकरण करणार आहे. त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम अर्थातच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे आणि म्हणूनच ही प्रतीक्षा आता संपत आलेली आहे, घटिका समीप आलेली आहे की दोन ठाकरे बंधू याच व्यासपीठावर एकत्र येतील याची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राला आहे. कॅमेरामन नितेश पाठक, झी 24 तास, मुंबई.